तो गेम प्लॅन ठीक आहे, तुमचा गेम प्लॅन दाखवा, पण हे असं कोणाला घाण पान पडून नका बोलू. त्यांना जे मेहनत केले ते त्यालाच माहित आहे ना, तुम्हाला थोडी माहित आहे. तुम्ही तुमच्या घरून बनलेले आहे, तुम्हाला आयतं भेटलं सगळं, ते काही मेहनत केलं. मी तर माझी ओरिजिनल मेहनत केली आहे, मी त्याच्यापासून बनलाय. आणि त्यावेळेस तुम्हाला कोणी शब्द म्हणला नल्ला, किती बेकार वाटत. मेहनत करून आलोय मी, मला ह्या मेहनतची कदर आहे. ते गेमच्या साठी काही बी करू शकते, ते गेम साठी पागल आहे एकदम, म्हणजे काही बी करू शकते. तिच्या मनात आला ना, हा असं करा, करून टाकते. ते गेम अप करायसाठी सगळ्याचा, आणि ते तिचं काम केलं तिनं. आणि ते रिअल आहे, तर फक्त ते एकच वेळेस रिअल दिसते. लय चांगली बाई आहे ती, खरंच प्रेमाळू बाई आहे. आणि तिचं फक्त स्वभाव दिसते ते फक्त किचन जेवण दोन्ही टाइमचं बनवते, सगळं प्रेमानं सारते सगळं. हा कसं जेव्हा पोटभर जेव्हा हे डबल घे, असं ते तेव्हा म्हणजे रिअल ना की हे आहे. तन्वीच्या गेम प्ले बद्दल काय म्हणायचं? तन्वीचा गेम प्ले तन्वीच्या हिशोबानंच खेळू राहिली. तिचं आम्हालाच कन्फ्युज होतं का आता पुढच्या हप्त्यात कोणचा अवतार भेटत. मला असं वाटतंय का टोळीत मी पहिल्यापासूनच नव्हतं पाहिजे. बरोबर, अगर मी पहिल्यापासून नसतं तर थोडीत अलग थोडी दुसऱ्या इकडे, म्हणजे एक विशाल आणि मी असं वाटलं असतं भिडणार आहे, चांगलंही वाटलं असतं. पण आम्ही काय झालं, दोघे जण एका टीम मध्ये झालो, एकाच साईडने खेळू राहिलो, तर ते वेगळं वाटेल. मी ते स्टोरी जी रील आहे ते बाहेर पाहिली. खरंच ना, ते जे डिसिजन होतं ना, अनुश्री आणि ते तन्वी बसली ती वरती आणि म्हणत होती हा रोशन दादा आहे ना, हा सिंपती काढते हमालीच्या नावाने. मी हाला की मी हमाली म्हटलं नाही कधी, पहिल्या दिवसापासून हमालीचं नाव घेतलं नाही ना, सिंपती कार्ड केलं. मी जे हेच होतो, पण हे याची खिचडी पकली का रोशन त्याला नॉमिनेशन मध्ये टाकायचं. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहेत रोशन भजनकर, ज्यांना तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा पाहिलं आहे. रोशन दादा, कसा आहेस? मस्त आहे, बढिया वाटू राहिलं बाहेर आलं सगळ्यात. आणि बाहेरचं वातावरण पब्लिक होऊन एकदम खुश झालं. सगळ्यात आधी बाहेर येऊन काय केलं, कोणाला फोन केला, कोणाशी भेटला, सगळ्यात आधी काय तुमचा रिस्पॉन्स होता? सगळ्यात आधी तर मी घरी फोन लावला, म्हटलं कारण की त्याचीच आठवण आहे. आणि घरी सगळ्यात पहिले फोन लावला, बोललो मी त्याच्या मन भरून बोललो, आता बढिया वाटत. आता बढिया वाटतंय. एवढं प्रेम भेटलं प्रेक्षकांकडून, तुम्ही बाहेर आल्यावरती बघितलंच असेल तुमचे रील्स मध्ये, त्यानंतर तुम्हाला इन्स्टावरती डीएम्स आले असतील, एवढं प्रेम भेटलं, काय म्हणायचं त्याबद्दल, कसं वाटून राहिलात? मला वाटलं नव्हतं की एवढं मी, जसं मी अंदर तर मी समजा डेंजर झोन मध्ये राहत जाऊ, मला माहितच नव्हतं का बाहेर काय झालं. पण बाहेर माहित पडलं असली हकीकत का मी बाहेर एवढं नंबर 1 वोटिंग मध्ये फुल सपोर्ट होता माझा. जेणेकरून मी टीम बी जे आहे माझ्यावाली, त्याने बी खूप सारी मदत केली आहे का हर ठिकाणी दिसलं पाहिजे, हर ठिकाणी लय मेहनत केली आहे. तर त्याचाही सपोर्ट आहे. आणि मेन म्हणजे हे जे महाराष्ट्रातील पब्लिक आहे त्याला मी आवडलो होतो, आणि त्यानं आखरीपर्यंत मला सपोर्ट केला. त्याची एकूण 100% दिला, 200% दिला त्याने. काय वाटतं कुठे गेम चुकला आपला? कारण की प्रेक्षक तर त्यांना तर आवडतच होता तुमचा गेम, जसं तुम्ही खेळत होतात प्रामाणिकपणे, पण काय वाटतं कुठे तुमचा गेम चुकला? मला तर असं वाटते माझ्या गेम कधी मी गेम पाहून नाही आला, कारण बिग बॉस मराठी मला टाइम नाही भेटे कामाचे आहे ना, तर माझी लाईफ अशी पुरी बिझी लाईफ आहे. पण परिवार सांभाळणं हे माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात मोठं, कारण मला बॉडी बिल्डिंग बी करायचं होतं, परिवाराचं सगळं मेंटेन करून ठेवायचं. त्याच्यानं मला शो गी पाहायला टाइम नव्हता भेटला. आणि अचानक मध्ये याचा फोन आला बिग बॉस मराठीसाठी सिलेक्शन, म्हणजे काहीच माहित नव्हतं मला बाहेर इथं अंधार गेला काय करायचं. बरोबर. तर अचानक म्हणजे लोक सगळे भेटत गेले मला इथं, आणि त्याच्याकडून शिकत गेलो आणि गेम मध्ये इम्प्रूव्ह करत गेलो. काही मुद्दे मांडणं, ठामपणे उभं राहणं. आणि मी समजा जशी चोरी गेली टीमच्या संग होतं, तर टीमच्या संग खिलाफत गेलो, हे झालं तर ते लोकांना आवडलं गेलं. ठीक आहे, मी जन्मी नव्हतं तेच दाखवलं मी, फेक नाही गेली मी, पर्सनली फेक नाही गेली तिथं कधीच. ते आम्हाला पण दिसलं. हा लागे मी उच्च बसो, मला नाही बोलवत मी उच्च बसो, पण जेव्हा वाटे मला हा तू चुकले रे भाई, तुला तर आता पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला चुगली दाखवली गेली टोळीबद्दल, तेव्हा पण आम्हाला असं वाटत होतं की आता चुगली दाखवली, क्लिप दाखवले, आता रोशन दादाचा आम्हाला एक स्टँड दिसेल. तुम्ही तिकडे टोळी सोडायचा पण विचार केला, पण परत विशालने काय तुम्हाला असं बोललं, ते तुम्ही परत टोळी बरोबर जोडलात का? असं ते काय झालं, मी ती चुगली पाहिली, एकदम भडकून गेलो. म्हटलं आज तर टोळी सोडतोच, मला असे कसे म्हणते रे म्हटले. पण नंतर एकदम विचारायला यार काय घरचं आता मी म्हणू हे आपला बिग बॉस मराठी आपला परिवार आणि आपण सदस्य आहे. बरोबर. मग विचार केला यार, आपल्या घरी तर गलती करते लोक, आपण गलती माफ करतो ना, असं अचानक मध्ये काढून थोडी देतो कोणाला. चालेल आता मी त्यासंग बोलणार नाही, कधीच नाही बोलणार, मी अलग होऊन जातो, असं तर नाही करत ना, माफ करतो. ही आखरी गलती आहे तुम्ही माफ करतो. तर त्यावेळेस काय झालं, मी म्हटलं त्याने तुमची चुगली पाहिली मी ना, जेणेकरून ते चुगली माझ्याच बाहेर तुम्ही असं म्हटलं,
तुमच्या संग मी सगळं व्यवस्थित वागू राहिलो, तुमच्यापर्यंत मी आजपर्यंत बोललो नाही, काही नाही बोललो, हर गोष्टी सपोर्ट केलो, तुमच्याकडून शिकलो बी मी जे काही शिकायचं होतं. आणि मी माझे मुद्दे किती माझ्या मनात मांडतो, पण तुम्ही सांगितलं तर मुद्दे मांडत असते पाहिजे, गेम खेळत असते असं वगैरे मी सगळं केलं, मी तुमच्या याने केलं, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगते चुकली पाहिल्यावर माझ्या पारा चढला होता, पण नंतर असं विचारायला नाही यार रोशन एक गलती आहे, माफ कर, माणुसकीची नावाची बी चीज राहते. आणि त्या बाबतीत खरंच मी सिरियसली सांगतो, मी एक गलती त्याची माफ केली, त्याला सांगितलं हे गलती तुमची आखरी आहे, याच्या बाद अगर गलती सापडली तर मी थोडी सोडणार आहे. पण काय वाटतं जर तेव्हाच हा निर्णय घेतला असता टोळी सोडायचा, कारण की आपल्या बिग बॉस असं आहे की टाइम भेटत नाही, कधी काय होईल समजत नाही, कुठल्या आठवड्यात कोण जाईल हे पण समजत नाही, तर तो तेव्हाच जर निर्णय घेतला असता तर अजून आतमध्ये असला असता. मला असं वाटतंय का टोळीत मी पहिल्यापासूनच नव्हतं पाहिजे. बरोबर. अगर मी पहिल्यापासून नसतं तर टोळीत अलग टोळीत दुसऱ्या इकडे, म्हणजे एक विशाल आणि मी असं वाटलं असतं भिडणार आहे, चांगलंही वाटलं असतं, पण आम्ही काय झालं दोघे जण एका टीम मध्ये झालो, एकाच साईडने खेळू राहिलो, तर ते वेगळं वाटेल. आणि खरंच मी त्या टाइमला मी टोळीमध्ये नव्हतो पाहिजे, आणि मी पहिले मी आणि रुचिता झालो सगळेजण एक एक करत त्या बाबतीत तेच विशाल भाऊ आले, तिथं आम्ही एका टोळीमध्ये झालो, म्हणून ते सिच्युएशन आली. नंतर ते मी चुकली पाहिजे तर त्या बाबतीत सांगितलं मी त्याला गलती होती, माफ केलं. पण असं वाटतं त्या बाबतीत अगर अलग बी झालं असतं तर काय बी होऊ शकते, गेम आहे. बरोबर. आणि मी शिकत गेलो होतो, पण मी जसं बाहेर आलो लाईकही शिकलो. आता अगर मला चान्स भेटला कधी जीवनामध्ये रिअलिटी मध्ये शो मध्ये, मी स्वतः भांडू शकतो, क्षमता आहे माझ्यात, शिकलो ना, कारण मी पहिल्यांदा आलो, याच्या ह्याच लोकांनी शिक्षण आहे. विशाली गेला होता तो पहिला शो होता त्याचा, आता दुसऱ्या शो मध्ये त्याला माहित पडलं कसं करायचं, काय करायचं, कसं गंडवणार लोकांनी, सगळं शिकला. पण मी गंडवणार नाही, पण मी एकटा खेळू शकतो, दुसऱ्याला चान्स भेटला. बरोबर. एक नॉमिनेशनचं टास्क होतं, तिथे पण तुम्ही प्राजक्ताला वाचवलं, पण ते पण तुम्ही टोळीच्या अंडरच, कारण की तुम्ही त्या लाईनच्या मागे उभे होतात. पण जेव्हा इकडून प्रेशर आला तुम्हाला रुचिता विशाल कडून की प्राजक्ताला वाचव, नाही ते काय झालं, कारण तुम्हाला सांगतो आरबीच्या गळ्यात होतं मायावाल, हो बरोबर, रुचिताच्या आपलं प्राजक्ता ताईच्या गळ्यात होतं राखीचं, ते नाही विशालचं होतं, तुमच्या गळ्यात वाटतं राखीचं होतं, राखीच्या गळ्यात होतं प्राजक्ता ताईचं. तर मी राकेश बापट संघ एक गेल्याबरोबर पहिले विचारलं, मी म्हटलं राकेश दा, म्हटलं मला गेम मध्ये टिकायचं आहे, मला खेळायचं आहे, तेव्हा कोणी स्वप्न आहे भाई म्हणजे ट्रॉफी न्यायची, म्हटलं 50 दिवस तो काढून राहिलो, अजून मला 50 दिवस सपोर्ट करा म्हटलं. नाही म्हणे तू टोळीत आहे म्हणे, असं तसा तू गेम नाही खेळून राहिला. मी आपलं राकेश दादा तेव्हा चान्स भेटते आम्हाला कप्तानी मध्ये, तेव्हा तुम्ही तास रद्द करता म्हटलं, आणि आता म्हणून राहिले का तुम्ही काय तू गेम नाही दिसून राहिला. जेव्हा मला चान्स भेटते कॅप्टन्सी मध्ये, मी कॅप्टन उमेदवार राहिलो, कॅप्टन उमेदवार असून तुम्ही मला म्हणता का हे कॅपेबल नाही आहे कॅप्टन्सीसाठी, रद्द करता तुम्ही डायरेक्ट. चान्स भेटत तुम्ही आम्हाला सपोर्ट नाही करत. आणि नंतर काय झालं ते तर माझ्या मनात होती ते गोष्ट, पण मी त्याला शब्द म्हटलं होतं का राकेश दादा मला खरंच खेळायचं आहे, पण तेवढ्याच येत नाही काय. तन्वीनं आवाज दिला, तन्वीनं मी ते स्टोरी जे रील आहे ते बाहेर पाहिली, खरंच ना ते जे डिसिजन होतं ना, अनुश्री आणि ते तन्वी बसली ती वर आणि म्हणत होती हा रोशन दादा आहे ना, हा सिंपती काढतील ती हमालीच्या नावाने. हालाकी मी हमाली म्हटलं नाही कधी, पहिल्या दिवसापासून हमालीचं नाव घेतलं नाही ना, सिंपती कार्ड केलं, मी जे होतं हेच होतो. पण हे यायची खिचडी पकलीत का रोशन दाले नॉमिनेशन मध्ये टाकायचं, आणि म्हटलं मी नंतर बी आवाज दिला राकेश दादा बोलूया म्हटलं, थांब ना म्हणजे थोडंसं. मग गेम चालू झाला, आणि गेमच्या नंतर रेसच्या मागं होता आणि मी तिथंच होतो. राकेश दादा म्हटलं धावणार आहे का थांबणार आहे, तर म्हणजे अजून मी डिसिजन घेतला नाही. मी समजून गेलो हा माणूस धावणार नाही, आणि खरंच तेच रिअल झालं. मी म्हटलं चल ठीक आहे, मी नाही तुम्ही धावता नाही, मी म्हटलं चल, म्हटलं मी प्राजक्ता ताईला वाचवतो, मी तर नॉमिनेट होऊनच राहिलो ना, तर प्राजक्ता ताईला वाचवतो म्हटलं. तर मी तेच केलं, प्राजक्ता ताईला वाचवलं, आणि तो स्वतः तर करणारच होता नॉमिनेट, बरोबर, मी तेच केलं. पण कुठेतरी असं वाटतंय का की प्राजक्ता, कारण की आम्ही जेवढं बघितलं सगळ्यांकडे हेल्प मागते आणि चांगलं गोड बोलून टोळी तिला वाचवायच्या चक्करमध्ये बाकीचे मेंबर्सचे बळी चढवते, असं नाही वाटत तुम्हाला? मला असं काही वाटलं नाही बाकी त्या ताईच्या बऱ्यात. आणि हा ते समजा टाचच्या वेळेस झालं होतं दोन्ही, मी म्हटलं मला बी खेळायचं, म्हणलं मला बी कॅप्टनी पाहिजे. मग आम्ही आमच्या दोघात थोडी हे चाललं, आणि नंतर मग ते कॅप्टन्सीचं याच्यावरती रुचितावर डिपेंड होतं. तुमच्या दोघांपैकी मी म्हटलं एक तर टोळीवाल्याचं तुझं काम म्हटलं, मी आम्ही सगळे सपोर्ट करतो, तुमचं बी काम आम्हाला सपोर्ट करायचं काम. बरोबर. त्यावेळेस आमच्या टास्क मध्ये झालं, एक गेम खेळला, त्या गेमच्या याच्यात मग मायना बाहेर निघाला, वांदा आला. पण टोळी असे एक आहे ग्रुप जो आधीपासून होता आणि आत्ता तुटलाय, आधी एकत्र होता आत्ता तुटलाय, पण काटा आत्ता कुठेतरी जाऊन त्यांची टीम मजबूत वाटते आणि एकत्र वाटते.
काय म्हणायचं ह्याबद्दल? सेम कंडिशन आमची सगळीच झाली. आमची टीम पहिले स्ट्रॉंग होती, भाऊच्या धक्क्यात आमची हर वेळेस हप्त्यावेळी टाकत म्हणजे तारीफ होत जायची. तारीफ व्हायची, बरोबर. 3-4 आठवडे आमची तारीफ झाली. त्याच्यानंतर आमची थोडीशी उलटी बरसात म्हणजे आमची वाईटपणा सगळ्या वेळ दिसला. मग ते काटा ग्रुप स्ट्रॉंग झाला. आता होऊ शकते काटा ग्रुपचं बी काहीतरी निघणार आहे, सगळ्याचे कमी जास्त होणारच आहे. हो, पण आम्ही जे होतो ना रिअल होतो तिथं, असं काही नाही का भाई थोडी सोडून जाईन असं नाही. म्हणजे आम्ही जे तुमच्याकडून होतं ते रिअल, पण जे आतमध्ये आहे जसं की विशाल जो टोळी चालवतोय त्याच्याकडून आम्हाला रिअल नाही वाटत आहे. म्हणजे तो असं वाटतंय की त्याला मेंबर्स पाहिजेत, ग्रुप एक पाहिजे आणि ते घेऊन पुढे जायचं, त्याच्यामुळे तो गेम खेळतोय, पण तो फक्त स्वतःचा विचार करतोय असं आम्हाला दिसतंय. आता तुम्ही बाहेर आल्यावरती एपिसोड बघितले? मी बघितले 2-3. जसं आम्ही 24 तास राहतो सांगत, आम्हाला माहित पडते कधी कधी ठीक आहे. आमच्या ज्या गोष्टी झाल्या होत्या का जेव्हा आपल्या घरातले सदस्य खतम होऊन जाईल, मग आपली टोळी राहील, तर मग आपण काय करू, आपल्या टोळीतल्या विरोधात चाला का त्यावेळेस करू. पण याच्या डोक्यात अगर पहिलेच प्लॅन असेल का आपल्या टोळीतल्या नुकसानीला कमी करून आले, मग स्वतःच्या पायावर गोटा मारून घेणार. बरोबर. राखीने जे तुम्हाला बोललं होतं, हमाल बोललं होतं, नल्ला बोललं होतं, जे की नाही यूज करायला पाहिजे होते 3 ते शब्द, आणि त्याच्यावरती तुमचं रिॲक्शन पण आम्हाला बरोबर वाटलं. त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं जे राखीचा गेम प्लॅन आहे? तो गेम प्लॅन ठीक आहे, तुमचा गेम प्लॅन दाखवा, पण हे असं कोणाला घाण पान पडून नका बोलू. त्यानं जे मेहनत केले ते तेलेच माहित आहे ना, तुम्हाला थोडी माहित आहे. तुम्ही तुमच्या घरून बनलेले आहे, तुम्हाला आयतं भेटलं सगळं, जे काही मेहनत केलं. मी तर माझी ओरिजिनल मेहनत केली आहे, त्याच्यापासून बनलाय. आणि त्यावेळेस तुम्हाला कोणी शब्द म्हणला नल्ला, किती बेकार वाटत. मेहनत करून आलोय मी, मला ह्या मेहनतची कदर आहे. तुम्ही एकटे म्हणतात ते शब्द एवढे वाईट वाटले, ते खरंच सिरियसली सांगतो. त्या जागी पोरगा असता ना तर कुठला असता त्या मी त्याला मेहनतच दाखवली असती, नल्ला काय राहते. पण त्यावेळेस मी कुठेतरी म्हटलं बाई आहे तू, ती इज्जत करतो. आमच्या घरी आई बहिणीने हे शिकवलंय तर इज्जत द्या. बरोबर. मी तेच केलं. मी म्हटलं तिला एक शब्द बोललो, पण तिला नंतर ते वाटलं का नाही यार गलत माणसाला आपण हे शब्द नव्हतं म्हणायला पाहिजे. नंतर तिलाच वाटलं हे रोशन दाले नव्हतं म्हणायला पाहिजे. मग तिच्या मनात माझ्यासाठी जागा निघाली. तू आहे बाई, रिअल आहे, जेन्युइन आहे. मी तू स्वतः तारीफ करली. पण राखीच्या गेम बद्दल काय म्हणायचं, कारण की ती जसं गेम खेळतेय ते तिचं ड्रामा आहे ते दिसून येतं. तुम्हाला तिच्या गेम बद्दल काय म्हणायचं, कारण की केस कापणं ते सगळं, ते गेमच्या साठी काही बी करू शकते, करू शकते, गेम साठी पागल आहे एकदम. म्हणजे काही बी करू शकते, तिच्या मनात आलं ना हा असं करून टाकते. ते गेम अप करायसाठी सगळ्याचा, आणि ते तिचं काम केलं तिनं. आणि ते रिअल आहे तर फक्त ते एकच वेळेस रिअल दिसते. लय चांगली बाई आहे ती, खरंच प्रेमाळू बाई आहे. आणि तिचं फक्त स्वभाव दिसते ते फक्त किचन मध्ये जेवण दोन्ही टाइमचं बनवते, सगळं प्रेमानं सारते सगळं. कसं जेव्हा पोटभर जेव्हा, हे डबल घे, असं ते तेव्हा माहिती रिअल राखी हे राखी आहे. ती ते सगळं कॅमेऱ्यासाठी करते, जेवढं ती काय करते ते. कोण असं वाटतं की पिकनिक बनवायला आले आतमध्ये घरात, काही करत नाही? पहिले होते तर आता ते सगळे घरी गेलेले आहे. कोणी पिकनिक म्हणाले नाही, आता सगळे गेमच्याच मागे लागले, गेमच्या मागे करताय. कारण लय वेळा झापला बिग बॉस ना, पिकनिक म्हणाले आले का पिकनिक म्हणाले आले, आता गेमच्याच गोष्टी करा. पहिले गाण्या होण्याच्या गोष्टी झाल्या आमच्या टोळीले तर म्हटलं होतं, पण बाकीचे होते गाण्याच्या भेंड्या आणि हे ते चालू राहतं. तर आता ते गोष्टी आता तिथं अवॉइड झाली. आता कोणीच नाही पिकनिकचे शब्द नाही, फक्त गेमचा विचार करतात. आणि कोण असं वाटतं की जे सुमडीमध्ये खेळते आणि पुढे जाते हळूहळू, म्हणजे कोणाच्या मध्ये काही गेला टीम, आता तो सुमडीवाले ना सगळं खतम झालं. आता कोण नाही, आता सगळे आता नजरीत आल्या सगळ्याचे फोन कसे आहे. कारण 50 दिवस झाले, हे 50 दिवस सगळ्या समोर ते सुमडीवाला आहेच नाही भाऊ, तुला माहित आहे मला कसा आहे तर तू. बरोबर. सगळ्याच्या पर्सनॅलिटी आलेल्या समोर. तन्वीच्या गेम प्ले बद्दल काय म्हणायचं? तन्वीचा गेम प्ले तन्वीच्या हिशोबानेच खेळू राहिली. तिचं आम्हालाच कन्फ्युज होतं का आता पुढच्या हप्त्यात कोणचा अवतार भेटत. तर तिचा गेम प्ले तुम्हाला आवडतोय जसं ती खेळते? हिशोबाने खेळू राहिली, तिच्या हिशोबाने ती खेळते. आता पुढचे तुमचे प्लॅन्स काय आहेत? आता तुम्ही घराबाहेर आला आहेत तर आता पुढे कसं करिअर पुढे बनवायचंय? मला अजून समजा याच्या बाद या बिग बॉस मराठीचा धन्यवाद म्हणतो, कारण की एवढ्या मोठ्या शो मध्ये मला घेतलं तुम्ही आणि ही संधी भेटली आणि इथून इज्जत बी भेटली आहे. जे मी खरंच याच्या बाद मी हे संधी समोर घेऊन जायचं आहे. मला ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. शो मध्ये जायचं आहे किंवा सिरियल मध्ये, कोणाच्या पिक्चर मध्ये कुठंतरी आला तर मी हे चांगलं सोडणार भेटेलच. आणि म्हणजे काय आता ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचंय किंवा जे तुम्ही आता आहे तुमचा आधी जे करत होतात त्याच्याबद्दलच कंटिन्यू? आतापर्यंत लय सारी मेहनत घेतली ताई मी ना. आता असं वाटते हे संधी भेटले ते हे गमावायची नाही. इथून ह्या संधीमध्ये काहीतरी सोनं करायचं आहे. बरोबर. प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलंय, त्या प्रेक्षकांना काय म्हणायचं तुम्हाला? प्रेक्षकांनी जर एवढा सपोर्ट केला तर हे विसरणार नाही मी. हे लय खतरनाक म्हणजे खरंच नाही, खतरनाक एवढे ऑडिशन आहे, हे ऑडियन्स आहे
काही एवढा सपोर्ट करणं मी विचारही नव्हता केला. बरोबर. मी असं वाटतं डेंजर झोन मध्ये असं भाई मला माहितच नव्हतं, बाहेर आल्यावर माहित पडलं हे डेंजर झोन मध्ये होतोच नाही. मी टॉपर होतो, मी टॉप वन मध्ये वोटिंग मध्ये. तर मग विचार करा ते त्या लोकांना एवढं धक्कादायक गोष्ट झाली, मी कसं काय आलो बाहेर. सगळ्या कोणी तर टीव्ही बंद केले, कोणी सगळे जे होते ते इन्स्टॉल करून डिलीट करून टाकले. आता पाहायची मजा नाही म्हणे आम्हाला, तुम्हीच बाहेर आले. खूप छान वाटलं याचा खरं तुमच्या सपोर्ट असा सपोर्ट राहू द्या, कारण याच्या सपोर्टच्यामुळे एवढे दूर आले. बरोबर. खूप छान वाटलं तुमच्या बरोबर गप्पा मारून. ऑल द व्हेरी बेस्ट फ्युचरसाठी.